ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। वाशिम जिल्ह्यामध्ये आजही विद्यार्थिनी मोफत सायकलच्या प्रतीक्षेत आहेत। कारण काय तर शाळांकडून प्रस्तावच मागवले गेलेले नाहीत। परिणामी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत राबवली जाणारी मोफत सायकल योजना सध्या पूर्णपणे आता गुलदस्त्यातच दिसतेय। वाशिममध्ये मोफत सायकल योजना गुलदस्त्यात। योजनेच्या अंमलबजावणीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित। मोफत सायकल योजना केवळ कागदावरच। मानव विकास निर्देशांकात मागे असलेल्या तालुक्यांसाठी शासनाकडून मानव विकास कार्यक्रम राबवला जातो। वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव आणि मानोरा या 4 तालुक्यांचा या योजनेत समावेश आहे। या कार्यक्रमाअंतर्गत 8वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या शाळेपासून 5 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकल देण्याची तरतूद आहे। मात्र 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अद्याप शाळांकडून प्रस्तावच मागवले गेले नसल्यानं योजनेच्या अंमलबजावणीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। इथं जंगली जीवार बिबट्याचा वावर असल्यामुळं मुलीच्या विषयी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आम्ही वारंवार इलेक्ट्रिक मीडियाच्या मार्फत दरवर्षी आम्ही मानव विकासची बस मिळावी म्हणून विनंती करतो, पण अद्यापही शासनाने त्याची दखल घेतली नाही। तर आमची एक विनंती आहे की त्वरित त्यांना एक तर बस चालू करावं, नाहीतर त्यांना तात्पुरती सायकल तरी देण्यात यावं अशी आमची विनंती आहे। दरवर्षी जानेवारी महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जाते, पण यंदा फेब्रुवारी महिना सुरू झाला असला तरी प्रशासनाकडून कोणतीही हालचाल दिसून येत नाहीये। यामुळे पालकांसह विद्यार्थिनींमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे। आम्ही दररोज 5 किलोमीटरहून अधिक अंतर दरीखोऱ्यातून चालत शाळेत येतो। मानव विकास अंतर्गत 8वी ते 12वीच्या विद्यार्थिनींना सायकल दिली जाते, पण आम्ही 6वी आणि 7वीत शिकतो म्हणून आम्हाला का वंचित ठेवलं जातं असा सवाल काही विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित करतात। आमच्या इथे बस नाही, आम्हाला रोज पैदल जावं लागते। इकडे जंगल आहे आणि हे वाहक त्याचा भीती वाटते आणि आम्हाला बस सुरू व्हावी। बस नाही निदान पण आम्हाला सायकल तरी भेटावी। आम्हाला बस सुरू होत नाहीये आणि आमचा बंदीचा रस्ता आहे, सायकल सुद्धा नाही। शाळेसाठी कितीतरी वर्ष झाली इथं बसच नाही आणि मुलीला सुविधा म्हणजे जाण्यासाठी काहीच नाही। कधी पैदल जातात आणि सगळं जंगली एरिया असल्यामुळे म्हणजे पालक म्हणून मी एवढी भीती वाटते की मुली घरी येईपर्यंत बस वगैरे काहीच नसते। तरी काहीतरी शासनाने म्हणजे आमच्या मुलीसाठी करावं अशी विनंती आहे। स्कूल बस म्हणा की सायकल म्हणा, काहीतरी आमच्या मुलीला फायदा करून द्यायचा। विद्यार्थिनींना मिळणाऱ्या मोफत सायकलचं घोडं आडलंय कुठे याची शहानिशा करण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात लोकशाही मराठीची टीम पोहोचली आणि वरिष्ठ लिपिक मधुकर चौरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। तेव्हा विद्यार्थिनींना मिळणाऱ्या मोफत सायकलचा प्रस्तावच अडकल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। 2024-25 चे सायकल वितरण झालेले आहे आणि 25-26 ची मागणी जिल्हा नियोजनाचा प्रस्ताव मागवले नाही, त्यामुळे प्रस्ताव सादर केलेला नाही। त्यांच्याकडून मागणीचे प्रस्ताव मागवल्याशिवाय आपण खालच्या स्तरावर मागू शकत नाही। अच्छा, शाळा स्तरावरून किंवा पंचायत समिती स्तरावरून फोनवर संपर्क केला मी, तर त्यांनी सांगितलं की मला आयुक्ताकडून पत्र आल्यानंतर मी मला प्रस्ताव मागवला। खरं तर शासनानं कोणताही भेदभाव न करता 6वी पासून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनाही मोफत सायकल देण्याची तरतूद करायला हवी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। एकीकडे विद्यार्थिनी सायकलच्या प्रतीक्षेत असताना दुसरीकडे प्रस्तावच न मागवल्यानं ही योजना गुंडाळली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। सुरू शैक्षणिक वर्षात तरी पात्र विद्यार्थिनींना मोफत सायकल मिळणार का, की मोफत सायकल योजना केवळ कागदावरच राहणार याकडे आता संपूर्ण वाशिम जिल्ह्याचं लक्ष लागलंय। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।